वाह! किती मस्त असा झालाय बघा आमरस. पाहून तोंडाला पाणी सुटलं असणार आहे. अगदी परफेक्ट असा झालेला आहे आणि इतका चवीला भन्नाट झाला आहे. त्याचबरोबर पुऱ्यासुद्धा अशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत. एकूण एक पुऱ्या ज्या आहेत ना, अशा टम्म फुगलेल्या आहेत. आणि ही रेसिपी कशी करायची आहे जाणून घ्यायची आहे का? चला तर मग पाहूया. नमस्कार मंडळी. जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आमरसपुरी तयार करण्यासाठी इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेत. आता कट करून घ्यायचे आहेत. वरचा भाग कट करून घ्यायचा. आंब्याचा छान असा गर काढून घ्यायचा आहे. तर इथे बघा दोन पद्धतीने करू शकता. एक तर आपल्याकडे पुरणाची जी जाळी असते ना, तर त्या जाळीचा वापर करून सुद्धा तुम्ही आंब्याचा पल्प जो आहे तो काढू शकता. इथे बघा एका बाउलमध्ये मी आंब्याचा जो गर आहे ना तो चमच्याने काढते. तर अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता किंवा आंबा कट करून घ्यायचा आणि बघा अलगद साल निघते. बघा मी कृतीत दाखवते त्याप्रमाणे करायचं. पटकन अशा पद्धतीने आंब्याचा जो गर आहे तो व्यवस्थित काढला जातो. तर इथे बघा मी अशाच पद्धतीने सगळा आंब्याचा पल्प जो आहे किंवा गर आहे तो मी संपूर्ण काढलेला आहे. तर इथे बघा हे काढून तयार झाले. आता हे मिक्सरला मी फिरवून घेणार आहे. आपल्याला छान प्युरी करायची आहे. तर यामध्ये आपण साखर घालणार आहोत. तर आंबा गोड आहे की थोडा आंबट आहे त्या अनुषंगानं साखर घालायची. तर इथे बऱ्यापैकी गोडच होता आंबा, त्यामुळे मी इथे 4 चमचे साखर घातली आणि मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तर इथे बघा छान असा पल्प तयार झाला आपला इथे. आता यामध्ये ना थोडंसं दूध घालायचं आहे, थोडंसं पातळ होण्यासाठी. तर जास्त दूध नाही घालायचं, थोडंसं दूध घालायचं आहे. म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी ही मीडियम अशी ठेवायची. तर इथे बघा मस्त फिरवून आपला आमरस जो आहे तो तयार झालेला आहे. तर मी परत एका बाउलमध्ये काढून घेते. तर ह्यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पूडसुद्धा घालू शकता. इथे मी वेलची पूड घातलेली नाही आहे, कारण आंब्याचा जो नॅचरल फ्लेवर आहे ना तर तोच मला आवडतो. तर त्यामुळे इथे मी वेलची पूड घातलेली नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. इथे बघा मस्त असा हा तयार झालेला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे बघा. तर हा आमरस तयार झाला आहे. हा मी फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवणार आहे, म्हणजे छान असा थंडगार होईल, म्हणजे पुरीसोबत खाता येईल. आता पुरी तयार करण्यासाठी आपण कणिक मळूयात. तर इथे बघा मी परातीमध्ये चवीपुरतं मीठ घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक रवा. तर इथे मी पाववाटी रवा घेतलेला आहे. यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या छान बऱ्याच काळ टम्म फुगलेल्या राहतात. त्यानंतर अर्धा चमचा इथे साखर घातली आहे, त्यामुळे पुरीला छान असा रंग येतो. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून चांगली कणिक मळून घ्यायची. तर कणिक मळताना आहे ना घट्ट कणिक मळायची, जास्त पातळ मळायची नाही. जर पातळ कणिक मळली ना पुऱ्या जास्त वेळ फुललेल्या किंवा टम्म फुगलेल्या अशा राहत नाहीत. तर इथे बघा मी असं घट्टसरच मळून ठेवले आणि एक 5 ते 10 मिनटं छान असं पीठ भिजू द्यायचं, कारण यामध्ये रवा आहे. तर इथे बघा मी थोडंसं तेल घातल्याने परत चांगलं मळून घेतलं. जेवढं तुम्ही चांगलं मळून घ्याल ना तेवढं पुरी जी आहे ती छान अशी तयार होते. तर इथे बघा चांगलं मळून घेतलं आणि या पिठाला एक 5 ते 10 मिनिटं कमीत कमी आणि जास्तीत जास्त एक अर्धा तास छान भिजत ठेवायचं, म्हणजे कणिक जी आहे ती छान भिजली जाते. तर इथे मी 15 ते 20 मिनटं छान भिजत ठेवलेलं होतं आणि 15 ते 20 मिनटानंतर परत एकदा चांगलं मळून घेतलं. तर इथे बघा 15 ते 20 मिनटानंतर कणिक चांगली भिजली होती. परत चांगलं मळून घेते. तर परत मळतेवेळी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, असाच मळून घ्यायचा आहे. तर छान असा रवा फुललेला आहे आणि आता तुम्हाला जशा पुऱ्या हव्या असतील लहान किंवा मोठ्या आकाराच्या, तर त्या अनुषंगाने उंडे घ्यायचे आणि गोळे करून घ्यायचे. बघा इथे छान छोटे छोटे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. तर इथे बघा संपूर्ण गोळे तयार करून घेतलेत. सोबतच इथे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर पुरी करताना इथे मी पिठाचा वापर करणार नाही आहे, लाटताना मी तेलच वापरणार आहे. जर पिठाचा वापर केला ना तर तेलामध्ये तळताना तेलामध्ये पीठ खूप जास्त होतं आणि तेल जळतं आणि त्यामुळे तेल वाया जातं. तर इथे थोडंसंच तेल लावायचं बघा हलक्या हाताने आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे. तर जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही, अशी मध्यम आकाराची अशी लाटून घ्यायची. जशी आपण चपाती करतो ना त्यापेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे पुरी छान तयार होते. तर इथे बघा मी असं मस्त पुरी तयार करून घेतले. गॅसची फ्लेम हाय केली. आता तेल गरम झाले की नाही चेक करण्यासाठी मी चपातीचा छोटासा गोळा तयार करून घेतला आहे. छोटीशी पुरी तयार करणार आहे. तर ती सुद्धा लाटून घेते बघा.
तेल गरम झाले कसं ओळखायचं, तर तेलामध्ये जेव्हा पुरी सोडतो ना, तर ती पुरी पटकन वरती आली की समजायचं तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आणि बघा बुडबुडेसुद्धा यायला सुरुवात झाली आणि बघा पुरी पटकन वरती आलेली आहे, म्हणजे आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. तर आता ही पुरी जी आहे ती मी बाजूला काढली आणि आपण एक 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 सगळ्या पुऱ्या छान अशा अलगद तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या आहेत. तर पुरी तळताना गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची आणि नंतर मीडियम फ्लेमवरती सगळ्या छान तळून घ्यायच्या. लो फ्लेमवरती जर तळल्या ना, तर पुऱ्या ज्या आहेत ते जास्त तेलकट होतात. आणि आता कृतीत दाखवते त्याचप्रमाणे तेल सोडायचं पुरीवरती, म्हणजे दोन्ही बाजूने छान असं टम्म फुगतात. तर इथे बघा मस्त अशा छान टम्म फुगलेल्या आहेत. तर इथे अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी तयार करून घेतल्यात. व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे, पण सगळ्या एकूण एक पुऱ्या बघा छान अशा टम्म फुगल्यात. शिवाय सुंदर रंगसुद्धा आलेला आहे बघा, छान असा सोनेरी रंग आलेला आहे. तर मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने मस्त अशा ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या बघा तयार झालेल्या आहेत. काय मग मंडळी, पाहून तोंडाला पाणी सुटलं ना? आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.